प्रभूची स्तुती असो प्रियांनो. या आपण आपल्या आजच्या उपासनेसाठी प्रार्थना करूया की आपल्या प्रत्येकाला त्यानं त्याचं स्तुतीस्तवन करण्यासाठी सहाय्य करावं. आज आपल्या प्रत्येकाशी त्यानं वचनातून बोलावं, आपण ते वचन ऐकावं, ग्रहण करावं, त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये आपण बदल करावा. ह्याच आणि ह्याच गोष्टीचं प्रियांनो अगत्य आहे. म्हणून आपण आपल्या प्रभूकडं आज प्रार्थना करूया, त्याच्याकडं आज आपण मागूया. चला तर प्रियांनो आपण प्रार्थना करू. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझं नाव पवित्र मानतो प्रभू परमेश्वरा. तुझं राज्य येवो प्रभू परमेश्वरा. जसं स्वर्गात तसं पृथ्वीवरही प्रभू तुझ्या इच्छेप्रमाणे हो प्रभू परमेश्वरा. दयाळ कृपाळ परमेश्वरा, आम्ही तुझजवळ तुझ्या चरणाजवळ आम्ही येत आहो प्रभू परमेश्वरा. आमच्या प्रत्येकाचा प्रभूजी तू स्वीकार कर. आम्ही लहान थोर, आम्ही सर्व लोक प्रभूजी तुझजवळ येत आहोत प्रभू परमेश्वरा. तुझ्यासमोर आम्ही स्वतःला लीन करतो, नम्र करतो प्रभू परमेश्वरा. आणि तुझजवळ प्रभू सर्वात प्रथम दयेची क्षमेची याचना करतो प्रभूजी. जाणते अजाणतेपणानं प्रभूजी आम्ही जो काही अपराध केला आहे प्रभूजी, पाप आमच्याकडून घडला आहे प्रभू परमेश्वरा, या पूर्ण गेल्या आठवड्यामध्ये त्या पापाबद्दल प्रभूजी, गतकाळातील सर्व पापाबद्दल प्रभू परमेश्वरा, सतत करत असलेल्या आमच्या सर्व पापाबद्दल प्रभू परमेश्वरा, प्रत्येक छोट्या मोठ्या पापासाठी प्रभूजी आम्ही तुझजवळ ह्या वेळेला क्षमा मागतो. आमच्यावर दया कर, आम्हाला क्षमा कर प्रभू परमेश्वरा. प्रभूजी हे पाप आमच्याकडून का घडत आहे प्रभू परमेश्वरा, ह्याचं प्रभूजी उत्तर प्रभूजी आम्हाला प्रत्येकाला माहीत असलं पाहिजे. दया कर प्रभूजी, आम्हाला आत्म्यामध्ये प्रभूजी त्याची टोचणी लागू दे. आणि प्रभूजी हे पाप आमच्यामधून आम्ही कसं पूर्णपणे घालवू शकतो याच्यासाठी आम्ही प्रत्येकानं प्रभूजी प्रयत्न करावे. म्हणून आम्हा प्रत्येकाला प्रभूजी तू सहाय्य कर. खरोखर प्रभू तू पवित्र सेनाधीश परमेश्वर आहे, पापांची क्षमा करणारा परमेश्वर आहे आणि पापाचा द्वेष तू करतोस प्रभू परमेश्वरा. आणि हे पाप तुझ्या आणि आमच्या नात्याला प्रभूजी तडा लावतं, आम्हाला तुझ्यापासून दूर करतं, कारण की तू पापाचा द्वेष करतोस. दयाळू कृपाळू परमेश्वरा, ह्या पापाविषयी प्रभूजी आम्ही गंभीर व्हावं आणि ह्या पापाला आम्ही आमच्यामधून कसं काढू प्रभू परमेश्वरा, ह्याच्याकडं आम्ही प्रभूजी लक्ष केंद्रित करावं. म्हणून आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर प्रभूजी. आता प्रभूजी आठवडाभर तू आम्हाला सांभाळलंस प्रभू परमेश्वरा, खरोखर आम्ही तुझे आभार मानतो. गेले अनेक महिने प्रभू परमेश्वरा आम्ही आमच्या घरात आहोत, एकमेकांना भेटत नाही आहोत प्रभूजी. एकमेकांना भेटून प्रभूजी आम्ही चर्चमध्ये प्रभूजी गीत गात नाही आहे, वचन ऐकत नाही आहे प्रभू परमेश्वरा. पण प्रभूजी ह्या दरम्यान प्रभूजी तो आम्हाला प्रभूजी यूट्यूबच्या माध्यमातून प्रभूजी परमेश्वरा आम्ही तुझी स्तुती केली. आम्हाला वचनातून प्रभूजी मानना प्रभूजी पुरवला गेला. केवळ आणि केवळ तुझी दया कृपा प्रभूजी आहे. प्रभू तो आता आम्हाला सहाय्य कर. यावेळीसुद्धा प्रभू परमेश्वरा आम्ही आमच्या घरामध्ये असताना प्रभूजी आम्हाला तुझं स्तुतीस्तवन प्रभूजी करता येऊ दे. कारण की प्रभू स्तुतीस पात्र आणि भयास योग्य परमेश्वर तूच आहेस प्रभू परमेश्वरा. दयाळ कृपाळ परमेश्वरा, बऱ्याच वेळा आम्ही घरात असताना प्रभू परमेश्वरा तुझं स्तुतीस्तवन करत नाही प्रभूजी, तुझं वचन आम्ही ऐकत नाही, आम्ही बसत नाही एका ठिकाणी प्रभू, आम्ही आमचं काम करत राहतो, तुझ्याकडं आम्ही दुर्लक्ष करतो. प्रभू आमच्यावर दया कर. सैतान वेगवेगळ्या प्रकारे जे हल्ले करत आहे, सैतान वेगवेगळ्या प्रकारे प्रभूजी लक्ष आमचं विचलित करत आहे. सैतान प्रभूजी त्याचं कार्य जोमानं करत आहे प्रभू परमेश्वरा. त्या सैतानाच्या कामाला आम्ही येशूच्या नावामध्ये बांधतो प्रभूजी. आम्हाला एका ठिकाणी बसता येऊ देत, आम्हाला तुझी स्तुतीस्तवन करता येऊ देत प्रभूजी. तुझं वचन आम्ही ऐकावं, ते ग्रहण करावं प्रभू परमेश्वरा. आमच्या अंतःकरणामध्ये आम्ही त्याचा स्वीकार करावा. खरोखर माझं हे वचन माझ्यासाठी कसं उपयुक्त आहे, कसं मी याच्यामध्ये चुकत आहे प्रभूजी, आम्हाला हे समजावं प्रभूजी. आणि आम्ही त्याप्रमाणे प्रभू परमेश्वरा आमच्या स्वतःमध्ये बदल करावा, असं तुझ्या दयेने कृपेने प्रभूजी घडू दे.
म्हणून आम्ही तुझं मागतो. प्रभू, सर्व मार्ग मोकळे कर. हो प्रभू, सर्व समस्या अडचणी प्रभू परमेश्वरा या आत्मिक जीवन जगत असताना प्रभू जे आम्हाला येत आहेत त्या दूर होऊ देत, म्हणून आम्ही तुझं मागतो. प्रभू, आम्हाला सहाय्य कर. आमच्या चर्चमधल्या प्रत्येकाची प्रभूजी यावेळेला आम्ही आठवण करतो प्रभू परमेश्वरा. प्रत्येकाला प्रभूजी तू सेफ ठेव प्रभू परमेश्वरा. प्रत्येकाला प्रभूजी त्यांच्या गरजा तुला माहीत आहेत, त्यांच्या विनंत्या तुझजवळ आलेल्या आहेत प्रभू परमेश्वरा. प्रभू, प्रत्येकाला तू सहाय्य कर, प्रत्येकाला प्रभू तू मदत कर, म्हणून तुझजवळ आम्ही मागतो. यावेळी आमच्या ब्रदरांना प्रभूजी यावेळीसुद्धा प्रभूजी तू सहाय्य कर, जेणेकरून प्रभूजी त्यांनी आमच्याबरोबर वचनातून बोलावं. त्यांच्या मुखाला तू स्पर्श कर. नेहमीप्रमाणे प्रभू परमेश्वरा आत्म्याच्या प्रेरणेनं यावेळीसुद्धा त्यांना वचन देता येऊ देत, म्हणून आम्ही तुझजवळ मागतो. प्रभू, आम्हाला सहाय्य कर. आणि प्रभू, तुझजवळ विनंती करतो की लवकरच प्रभूजी आम्हाला परत प्रभूजी आम्हाला चर्चमध्ये आम्हाला एकत्र येण्यासाठी सहाय्य कर. त्याचे मार्ग तू मोकळे कर. सर्व नियम पाळून प्रभूजी आम्हाला परत एकत्र येता येऊ देत. परत प्रभूजी नव्या जोशाने, जोमाने प्रभूजी, प्रेरणेने, उत्साहाने, आनंदाने प्रभूजी आम्हाला तुझी स्तुती करता येऊ देत. तुझं वचन प्रभूजी आम्हाला ऐकता येऊ देत. तुझ्यामध्ये आम्हाला वाढता येऊ देत. प्रभू, आम्हाला सहाय्य कर, आम्हाला मदत कर. ही संपूर्ण प्रार्थना विनंती प्रभू येशूच्या नावाने पित्या तुझजवळ करतो, म्हणून ऐकाने मान्य कर. आमेन. प्रेज लॉर्ड. पुन्हा एकदा प्रभू ख्रिस्तामध्ये आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो. प्रभूची कृपा या ठिकाणामध्ये आणि ही वेळ प्रभूने आम्हाला दिलेली आहे. या प्रियांनो, आपण त्याचे विशेष आभार मानूया. वचनाकडे जाण्याआधी त्याला धन्यवाद देऊया आणि प्रभूची इच्छा आज आमच्यासाठी काय आहे ती आम्ही समजून घेऊया. स्वर्गीय पित्या, मी तुला धन्यवाद देतो या वेळेसाठी. पुन्हा एकदा बापा, तुझी अपार प्रीती आणि तुझ्या पुत्राने आमच्यावर जी प्रीती केली, आमच्यासाठी जे स्वतःला दिलं, त्यामुळे आम्ही आज तुझ्या नावामध्ये एकत्र येत आहोत. तुझं जे दयेचं सिंहासन आहे त्या सिंहासनासमोर आम्ही आज उभे असताना आम्हाला तुझ्या दयेची आणि कृपेची विशेष करून बापा आज प्रखरतेने जाणीव होऊ दे की तू आमच्यावरती केवढी मोठी कृपा केलेली आहेस. आणि या वेळेसाठी आम्ही तुला धन्यवाद देतो. पुन्हा एकदा बापा आज आमच्याशी तू बोल आणि तुझं वचन जे आमच्या येशूचे शब्द आहेत त्या आज खोल आमच्या अंतःकरणामध्ये रुजू दे, जेणेकरून आवश्यकतेनुसार सिच्युएशन्स, डिफिकल्ट टाइम्स मध्ये आम्हाला त्याद्वारे आमचा विश्वास वाढत राहावा असं तू कर, अशी आम्ही प्रार्थना विनंती करत आहे. सर्व महिमा केवळ तुला आणि तुलाच देतो. प्रभू येशूच्या नावात मागतो नाही बापा, आमेन. स्वर्गीय पित्या, आम्ही तुझे विशेष उपकार मानत असताना यावेळेला आम्हाला मत्तई 5:6-7 मध्ये प्रभू आमच्याशी बोलत आहे. आम्हाला गोष्टी त्याच्या अंतःकरणामध्ये काय आहे ते दाखवत आहे. प्रभू येशू सारखं होणं म्हणजे काय आहे हे या ठिकाणी आम्ही गेले काही दिवस ऐकत आहोत. त्याच्या या शिक्षणामध्ये तो आमच्याशी ज्या गोष्टी आमच्यामध्ये हव्या आहेत त्याविषयी तो आम्हाला सांगितलाय. सुरुवातीला मत्तई 5 मध्ये आम्ही वाचले आहेत ते जे 9 धन्यवाद त्याने आमच्यासाठी दिलेले आहेत, जे गुड ॲटिट्यूड्स आम्ही म्हणतो ते आमच्यामध्ये कसे असावेत हे आम्ही पाहिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर पुढच्या वचनांच्या द्वारे आमच्यामध्ये कोणत्या गोष्टी असू नयेत, असता कामा नयेत याच्याविषयी तो आम्हाला सांगत आहे. आणि आम्ही गेल्या वेळेलाच गेल्या प्रभूवारी आम्ही पाहिलं लव ऑफ मनी, त्याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट प्रभूने आम्हाला शिकवलेली आहे. खरी संपत्तीमध्ये मत्तई 6:19 मध्ये म्हणतो, पृथ्वीवरती आपल्यासाठी संपत्ती साठवू नका, ते कसर व जंग खाऊन नाश करतात आणि चोर
घर फोडून चोरी करतात, तर स्वर्गात आपल्यासाठी संपत्ती साठवा. स्वर्गात. आणि आम्ही ती कशा प्रकारे स्वर्गात संपत्ती साठवायची आहे याविषयी आम्ही पाहिलेलं आहे. त्यानंतर आमचं हे कनेक्शन प्रभूनं आमच्या डोळ्यांशी जोडलेलं आहे. माझा डोळा निर्दोष कसा राहील, म्हणजे माझ्या आत्म्याचे जे नेत्र आहेत ते कुठे लागलेले आहेत, त्याचं लक्ष कुठं आहे, यावर माझा शरीरात प्रकाश आहे का अंधकार आहे हे कळणार आहे. आणि आम्ही ह्या गोष्टी सुद्धा पाहिलेलं आहे की आमचं लक्ष कुठं आहे, माझं लक्ष कुठं आहे. डोळा शरीराचा दिवा आहे म्हणलेला आहे. याच तो तुझा डोळा निर्दोष असला तर तुझे संपूर्ण शरीर प्रकाशमय होणार आहे. आणि आमचं लक्ष, जिथं आमची संपत्ती, पुढे वचन सांगतं 21 वचन आम्हाला सांगतं, जिथे तुझे धन आहे तिथे तुझे मनही लागेल, तुझं लक्षही तिथे लागेल. आणि आमचे जर धन हे स्वर्गात असेल तर आमचे नेत्र तिथे लागलेले असतील, आमचं लक्ष तिथे लागलेलं असेल. आणि जर तसं असेल तर माझ्यामध्ये प्रकाश आहे. तसं नसेल तर एव्हरीथिंग इज डार्क, अंधकार आहे असं म्हणलंय. संपूर्ण शरीर अंधकारमय होईल. आणि म्हणून पुढे प्रभू आम्हाला सांगतो वचन 24 मध्ये, कोणीही 2 धन्यांची चाकरी करू शकत नाही. आम्ही समजून घेतलं पाहिजे की माझा धनी कोण आहे, हु इज, मी कोणाची चाकरी करतो. आणि बायबल आम्हाला सांगतं की आम्ही पैशाची चाकरी करता कामा नये. बऱ्याच वेळेला आमचं लक्ष, आमच्या सोर्स, आम्हाला जर आम्ही कुठे जॉब करत असू तर तिथून जो आम्हाला पगार देतो, आमचा विश्वास त्याच्यामध्ये असतो की ही इज गिव्हिंग मी मनी. बिझनेस असेल तर आमचं लक्ष त्या बिझनेस, काही दिवसानंतर आम्हाला ते सोर्स जो आमचा आहे, जिथून आमचं धन मिळतं, तिथं आमचं लक्ष जातं, आमचं कॉन्सन्ट्रेशन त्याच्यावर होतं. आणि मग काय होतं, आम्ही त्याची चाकरी करायला लागतो. आम्हाला पैशाची चाकरी करता येत नाही, करायची नाही. आमचा धनी प्रभू आहे. आम्हाला जे काही मिळतं, मला जे काही माझे सोर्स ऑफ इन्कम आहे, मग बिझनेस असू दे, जॉब असू दे, छोटा मोठा कुठला व्यवसाय असू दे, ज्यातून मला अर्निंग होतं, ते देणारा प्रभू आहे. जर मला सोर्स जो आहे, जो मला इन्कम देतो, तो जर बंद झाला तर काय. आणि या पॅन्डेमिक मध्ये अनेक जणांना हा प्रॉब्लेम फेस करावा लागलेला आहे. ज्यांना वाटत होतं, त्यांना विश्वास होता की नाही माझा जॉब जाणार नाही, मला जॉब मधून इन्कम आहे, माझा, मला त्याच्यामध्ये प्रभू देणार आहे. परंतु जॉब गेला, मग काय, आम्ही काय करायचं. परंतु आमचा जर विश्वास आहे की मला सगळं देणारा प्रभू आहे, माझा धनी प्रभू आहे, मला कुठलीही काळजी चिंता करण्याचे कारण नाही. हे आम्ही गेल्या प्रभुवारी शिकलेलो आहे. माझ्या सगळ्या गरजा पुरवणारा प्रभू आहे, तो माझा धनी आहे. तसं एलियाला त्या दुष्काळ परिस्थितीमध्ये कावळा भाकरी आणि मांस आणून देत होता डेली, दररोज. का? प्रभू पुरवणार आहे. परंतु एक दिवस कावळा आला नाही घेऊन, मग एलियाने काय करावं. एलिया गडबडून गेला का, अरे आज कावळा आला नाही, आता माझं कसं होणार, मी आता भुकेनं मरणार, कावळा आला नाही. कारण आमचा विश्वास त्या कावळ्यामध्ये होतो, आम्हाला आमचा विश्वास आमच्या जॉबमध्ये होतो, आम्हाला आमचा विश्वास आमच्या बिझनेसमध्ये होतो की ह्याच गोष्टी माझ्या आहेत. पण एक दिवस कावळा आला नाही म्हणून काय एलिया भुकेनं मरणार होता का? नाही, एलियाची काळजी घेणारा प्रभू होता. तो म्हणतो उठ आणि त्या नगरात जा, सराफत मध्ये, तिथे एक विधवा तुला भेटेल आणि विधवा तुला ब्लेस करेल. कारण आमचा विश्वास कालांतराने प्रभूमध्ये न राहता आमच्या सोर्स मध्ये जातो. आमचं जे इथलं बिझनेस आहे, आमचं जे इन्कम आहे, आमचा जो जॉब आहे, आम्हाला वाटतं की त्याच्यामुळे मला सगळं मिळतं. नाही, तसं असेल तर आम्ही
पैशाची चाकरी करत आहोत. आमचा धनी प्रभू नाही, आमचा धनी पैसा झालेला आहे. आणि प्रभू त्याच्याविषयी आम्हाला या ठिकाणी अलर्ट करतो. तो म्हणतो कोणीही 2 धन्यांची चाकरी करू शकत नाही, कोणी करू शकत नाही. आणि म्हणून आम्ही कळत न कळत का होईना जर पैशाची चाकरी करत लागलो असू तर आम्ही हे पाहिलं पाहिजे की माझा धनी प्रभू आहे, माझी काळजी करणारा परमेश्वर आहे, माझा स्वर्गीय प्रेमळ पिता आहे, तो माझा पुरवठा करणार आहे. ही इज माय सोर्स. आणि आमचा धनी तोच असला पाहिजे. आणि याला जोडूनच प्रभू आम्हाला आणखीन एक गोष्ट सांगत आहे, जी आम्ही आज पाहणार आहोत, जी 8 नंबरची रॉंग, चुकीची जी गोष्ट आमच्यामध्ये आलेली आहे, जी आमच्यामध्ये असता कामा नये, ती म्हणजे आहे चिंता. चिंता, एन्झायटी म्हणलेलं आहे. काळजी आणि चिंता हे सांगितल्यानंतरच लगेच वरचं कनेक्शनच त्याला दिलं आहे. वचन 25 यास्तव म्हणजे काय, वर जे काय प्रभू बोललेलं आहे 2 धन्यांची चाकरी, यास्तव पैशाच्याच त्या फ्लो मध्ये प्रभू आम्हाला या गोष्टी शिकवत आहे. वचन 25 सांगतं, यास्तव मी तुम्हाला सांगतो की आपल्या जीवाविषयी म्हणजे आपण काय खावे व काय प्यावे, आणि आपल्या शरीराविषयी म्हणजे आपण काय पांघरावे, याची चिंता करीत बसू नका. अन्नापेक्षा जीव आणि वस्त्रापेक्षा शरीर अधिक आहे का नाही. आणि प्रभूने यास्तव म्हणजे वरती जे काय आहे त्याला कनेक्ट ही गोष्ट केलेली आहे. चिंता पैशाच्याच मॅटरला कनेक्ट केलेली आहे. आणि 2 धन्यांची चाकरी याला ती कनेक्ट केलेली आहे. तो या ठिकाणी म्हणतो की आपल्या जीवाविषयी तुम्ही चिंता करू नका. आणि पुढे वचन 25 पासून वचन 33 पर्यंत 3 वेळा प्रभूनं चिंता करू नका याच्याविषयी तो बोलत आहे. वचन 25 मध्ये तो आम्हाला सांगतो की चिंता करीत बसू नका. वचन 31 मध्ये यास्तव काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे असे म्हणत चिंता करीत बसू नका. वचन 34 यास्तव उद्याची चिंता करू नका. हार्डली प्रभूला हे बोलायला 2 ते 3 मिनिटं लागले असतील, 4 मिनिटं लागली असतील. ह्या 3 ते 4 मिनिटांमध्ये ह्या पॅसेजमध्ये ही जी काय 5-6 वचनं आहेत या पॅसेजमध्ये 3 वेळा प्रभू म्हणलेला आहे चिंता करू नका. आणि अशा प्रकारे बायबलमध्ये आम्हाला हे रिपिटेशन कुठेही पाहायला मिळत नाही. 3 वेळा 3 वचनामधून एकच वाक्य प्रभूनं वापरलेलं आहे, चिंता करीत बसू नका. जो प्रभू आम्हाला म्हणतो की तुमच्यामध्ये राग असता कामा नये, जो प्रभू आम्हाला सांगतो की तुम्ही लस्टिंग आफ्टर वुमन तुमच्यामध्ये असता कामा नये, जो प्रभू म्हणतो की तुम्ही तुमच्या शत्रूवर प्रीती करा, तोच प्रभू आम्हाला या ठिकाणी शिकवत आहे की तुम्ही चिंता करू नका. भावांनो बहिणींनो, ही आज्ञा त्याच प्रभूने दिलेली आहे. म्हणून ही आज्ञा काय त्या आज्ञेपेक्षा छोटी आज्ञा असं आम्हाला वाटतं का? राग आम्ही फार सिरियसली घेतो, लस्टिंग आम्ही फार सिरियसली घेतो, पण आम्ही चिंतेविषयी केअरलेस असतो. काळजी चिंता आम्ही एवढी सिरियसली घेत नाही. परंतु मला तुम्हाला सांगू द्या, आमचा प्रभू तोच आहे ज्या प्रभूने आम्हाला ह्या आधी ज्या आज्ञा दिलेल्या आहेत तोच प्रभू आम्हाला त्यामध्येच पुढे आम्हाला सांगत आहे की चिंता करू नका. आणि म्हणून बाकीच्या गोष्टी आम्ही सिरियसली घेतल्या आहेत, तशाच प्रकारे आमच्यामध्ये जर एन्झायटी असेल, काळजी आणि चिंता असतील तर आम्ही ती सुद्धा सिरियसली घेतलं पाहिजे. कारण जर आम्ही काळजी चिंता करतो तर आम्ही पाप करतो.
आणि म्हणून सिरियस गोष्ट आहे. आणि बहुतांश वेळेला, बऱ्याच वेळेला आम्ही याकडे दुर्लक्ष करतो आणि म्हणून आमच्या जीवनातून काळज्या चिंता कधी संपत नाही. त्या फॉर एव्हर एव्हर आमच्या बरोबर असतात. आणि काय होतं, काळजी चिंता करून काय होतं, आम्ही वेअर आउट होऊन जातो, थकून जातो, आमची झीज होऊन जाते. आणि म्हणून जेवढ्या त्या आज्ञा ज्याच्या आधी आम्ही पाहिल्या आहेत त्या आज्ञा प्रभूने दिल्या आहेत. राग असो, वासनेबद्दल बोललेला असेल प्रभू, आणि पैशाच्या प्रेमाविषयी बोललेला आहे, प्रीती शत्रूवर आम्हाला करायला सांगितलेली आहे. या सगळ्या गोष्टी प्रभूने आम्हाला आधी दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा हीच गोष्ट आहे आणि आम्हाला त्याच्याविषयी सिरियस असलं पाहिजे. का आम्ही काळजी चिंता करतो, का प्रभूने आम्हाला याच्याविषयी या ठिकाणी शिकवलेलं आहे? कारण बघा, जगामध्ये राहायचं असेल तर आम्हाला पैसे लागतातच आणि आमच्या गरजा त्याशिवाय पुरवल्या जाऊ शकत नाही. आम्हाला जर काय बाय करायचं असेल तर वी नीड मनी. आम्हाला आमच्या मुलांना शिक्षण द्यायचं असेल, कपडे घ्यायचे असतील, त्यांना त्यांच्या फीज भरायच्या असतील, आम्हाला राहायला घर घ्यायचं असेल, खाणं पिणं करायचं असेल, या सगळ्या गोष्टीला आम्हाला पैसे लागतातच. आणि त्याच्याविषयी आम्हाला ही चिंता असतेच, काळजी ही आमच्यामध्ये असतेच. आम्हाला पैसे हे लागतातच. परंतु प्रभू ह्या सर्व गोष्टींची चिंता करत असतो. आम्हाला या गोष्टी लागणार आहेत हे त्याला माहिती असतं. आणि प्रभू ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला पुरवणारा आहे, पुरवठा करणारा तो आहे. हा आमचा विश्वास असला पाहिजे. कारण प्रभूने आम्हाला प्रार्थना करायला शिकवलेली आहे, आमची रोजची भाकर तू आज आम्हास दे. काय आम्हाला प्रभूला शिकवायचं आहे? ह्या सर्व गोष्टींच्या विषयी तुम्ही प्रभूवर विसरून राहा. ट्रस्ट इन लॉर्ड. हा तो पुरवणार आहे, हा तो पुरवणार आहे. आम्हाला गोष्टी लागणार आहेत हे त्याला ठाऊक आहे आणि त्या गोष्टी तो पुरवणारा आहे. परंतु आम्हाला हॅबिट होऊन गेलेली आहे की आता कसं होईल, काय होईल, काय करायला लागेल, कसे अरेंजमेंट करायचे आहे, कुठून पैसा येईल, काय येईल, आम्ही काळजी चिंता करत बसतो. परंतु प्रभू आहे, प्रभू काळजी करणार आहे, तो आमची केअर करतो, तो आम्हाला पुरवठा करणारा आहे. हा आमचा विश्वास आमच्यामध्ये असला पाहिजे. आणि नेमका हीच गोष्ट आमच्यामध्ये कमी असल्यामुळे प्रभूला आम्हाला या गोष्टी या ठिकाणी बजावून सांगितलेल्या आहेत. 3 वेळा 3 वचनामध्ये तो म्हणतो, चिंता करू नका. याचा अर्थ आम्हाला प्रभू पुरवणार आहे म्हणून काम करायचं नाही असं नाही, आम्हाला उलट हार्डवर्क करायचं आहे. कारण वचन सांगतं की जो कोणी काम करत नाही त्याने खाऊही नाही. आम्ही पाहिलेलं आहे वचन. परंतु आम्हाला काळजी चिंता करायची नाही, हे लक्षात आम्ही ठेवलं पाहिजे. त्या संदर्भात प्रभू म्हणतो, आकाशातील पाखरांकडे निरखून पहा. वचन 26. आकाशातील पाखरांकडे निरखून पहा. ती पेरणी करीत नाहीत, कापणी करीत नाहीत, की कोठारात साठवीत नाहीत, तरी तुमचा स्वर्गीय पिता त्यांना खावयास देतो. तुम्ही त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहात की नाही. वचन 28 मध्ये, तसेच वस्त्राविषयी का चिंता करीत बसता? रानातील फुले पहा, ती कशी वाढतात, ती कष्ट करीत नाहीत व सूत कापीत नाही. तरी मी तुम्हाला सांगतो, शलमोन देखील आपल्या सर्व वैभवात त्यातल्या एकासारखा सजला नव्हता. वचन 30 सांगतं, जे रानातले गवत आज आहे ते उद्या भट्टीत पडते, त्याला जर देव असा पोशाख घालतो, तर अहो तुम्ही अल्पविश्वासी, तो विशेष करून तुम्हाला पोशाख घालणार नाही काय? विशेष करून तुम्हाला पोशाख तुम्हाला पुरवणार नाही काय? रानातल्या गवतांना जर तो एवढं चांगलं रूप देतो, पोशाख घालतो, फुलांकडे बघा म्हणून आम्हाला सांगितलेलं आहे. काही ख्रिस्ती लोकांना वाटतं की व्हाईट कपडे, आम्ही कलरफुल कपडे घालता कामा नये. आणि बरेच असे ख्रिश्चनिटीमध्ये कल्ट आहेत की ते फक्त
व्हाईट शर्ट आणि व्हाईट कपडे व्हाईटच घालतात. कारण प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये वधूचं जे पोशाख आहे तो पांढरा शुभ्र आहे. परंतु प्रगटीकरण हे पिक्चर लँग्वेज आहे, चित्र स्वरूपात आम्हाला गोष्टी काही त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि ते पांढरा शुभ्र जे पोशाख आहे ते म्हणजे प्रभू ख्रिस्ताचं नीतिमत्व आहे. परंतु फिजिकली पांढरा कलर म्हणजे फार व्हॅल्युएबल आणि बाकीचे कलर व्हॅल्यू नाही असं अजिबात नाही. देवाच्या दृष्टीनं पांढरा काय सगळे सारखे, देवाच्या दृष्टीनं सगळे रंग सारखेच आहेत. म्हणून आम्ही पांढरे कपडे घालतो म्हणून आम्ही काय विशेष लोक आहोत असं काही होत नाही. तसं असतं तर प्रभूने सगळी रानातली फुलं जी काय फुलं आहेत ती सगळी पांढऱ्या रंगाची केली असती. परंतु प्रभूनं त्यांना विविध प्रकारचे रंग दिलेले आम्हाला दिसतात. रानातली फुले पहा ती कशी वाढतात. त्या ठिकाणी दिलेलं आहे की त्यांना त्यांच्याकडे पहा म्हणून सांगितलेलं आहे. कलरफुल आहेत नाही का ते, त्यामुळे कलरफुल काय टीचिंग आम्हाला काय की देवाला सगळं सारखं, त्यासमोर कोणी काही डिफरन्स नाही, सगळं इक्वली व्हॅल्युएबल देवासाठी आहे. आणि आमच्यासाठी पण तसंच असलं पाहिजे. म्हणून आमच्यापेक्षा कोणी कमी आहे म्हणून आम्ही त्याला कमी लेखता कामा नाही, हे आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. देवासाठी सगळे सारखेच आहेत. तरी तो वेगवेगळे पोशाख घालतो तरी ते त्याच्यासाठी सारखेच आहे. व्हाईट कलर म्हणजे फार स्पेशल कलर आहे असं अजिबात नाही. आणि तो या ठिकाणी एन्झायटी बद्दल बोलत आहे. तो म्हणतो काळजी चिंता करू नका. वचन 32 आम्हाला सांगतं कारण या सर्व मिळवण्यासाठी धडपड परराष्ट्रीय लोक करीत असतात. तुम्हाला या सर्वांची गरज आहे हे तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे. आणि हे वचन फार महत्वाचं आहे प्रिय. वचन 32 जे आहे प्रभू आम्हाला सांगतो खाणं पिणं आपल्या जीवाविषयी, कपडे याच्याविषयी तुम्ही अजिबात चिंता करायचं कारण नाहीये. आणि तो पुढे त्याला जोडून म्हणतो ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याची चिंता जगातले लोक करत आहेत. आणि म्हणून भावना बहिणींनो, हे वचन याच्यावर जेव्हा विचार करतो मी तेव्हा मला असं वाटतं की एक लिस्ट आम्ही बनवली पाहिजे की जे जगातली लोक ज्याच्याविषयी चिंता आणि काळजी करत असतात. लिस्ट बनवली पाहिजे की जगातले लोक ते मिळवण्यासाठी, ज्या गोष्टी मिळवण्यासाठी धडपड करत असतात. या ठिकाणी काय म्हणलेलं आहे ते त्यासाठी धडपड करत असतात. सर्व गोष्टी त्या कोणत्या गोष्टी अशा आहेत जे जगातले लोक धडपड करतात मिळवण्यासाठी, त्याची आम्ही यादी बनवली पाहिजे, लिस्ट आउट केलं पाहिजे की जगातले लोक ह्या गोष्टी मिळवण्यासाठी आयुष्यभर धडपड करत असतात. एका पेपरवरती आम्ही ते सगळं लिहून काढलं पाहिजे की जगातले लोक कशाच्या पाठी लागलेले आहेत, कोणत्या गोष्टी मिळवण्यासाठी धडपडत आहे. ईगरली धडपड करतात. इंग्लिशमध्ये म्हणले दे आर ईगरली, म्हणजे त्यांना ते मिळवण्याची फार आतुर असे ते झालेले आहे. आणि मग ती लिस्ट केल्यानंतर मी स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे की यातली कोणती गोष्ट आहे की जी मी सुद्धा ईगरली मला सुद्धा मिळावी म्हणून धडपड करत आहे. आणि मग आमच्या लक्षात येईल की जगातले लोक आणि मी जे म्हणतो की मी देवाचं मूल आहे, पुत्र आहे, कन्या आहे, फरक आहे का नाही काय. प्रभू म्हणतो जगातले लोक ज्या गोष्टींची धडपड करतात, कोणत्या गोष्टी लिस्ट आउट करा आणि रीड करा. मी तर कशासाठी धडपड करतो? मी धडपड करतो देवाचं राज्य मिळवण्यासाठी. देवाचं राज्य म्हणजे काय? रोम 14:17 खाणे आणि पिणे म्हणजे देवाचं राज्य नाहीये. देवाचं राज्य म्हणजे नीतिमत्व, शांती आणि आनंद, पवित्र आत्म्याद्वारे मिळणारा आनंद म्हणलेला आहे. पवित्र आत्म्याद्वारे मिळणारा नीतिमत्व, पवित्र आत्म्याद्वारे मिळणारी शांती, ह्या गोष्टी मला मिळाव्यात म्हणून मी धडपड करतो. हा फरक मला दिसला पाहिजे. जर दिसत नसेल
जगातले लोक ज्यासाठी सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत धडपडत असतात, अख्खं लाईफ ते त्यासाठी झिजवत असतात. मीही त्याच गोष्टी जर करत असेल तर वचन 33 मध्ये जे लिहिलेलं आहे, तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवण्यासाठी झटा. मला एकाच गोष्टीसाठी धडपड करायची आहे, पहिल्यांदा त्याचं राज्य आणि त्याचं नीतिमत्व. मी ते करत नाही. मी देवाचं राज्य मिळवण्यासाठी झटत नाही याचा अर्थ होतो, जर ती लिस्ट आणि माझी लिस्ट सेम असेल तर माझ्या लिस्टमध्ये 3च गोष्टी असल्या पाहिजे: नीतिमत्व, शांती आणि आनंद, जॉय, आनंद. ह्यासाठी झटतोय मी. हे देवाचं राज्य. ह्या 3च गोष्टी माझ्या लिस्टमध्ये असल्या पाहिजे. ह्याच्यापेक्षा एकही कमी नाही, जास्त नाही. तर मी पहिल्यानं त्याचं राज्य मिळवणारा आहे. किंगडम ऑफ गॉड, देवाचं राज्य. रोम 14:17. देवाचं राज्य म्हणजे खाणे पिण्यामध्ये देवाचं राज्य नाही. नीतिमत्व, शांती आणि आनंद, प्रभूमधला आनंद. आणि हे कोण देणार आहे? पवित्र आत्म्याद्वारे मिळणारं नीतिमत्व, पवित्र आत्म्याद्वारे मिळणारी शांती आणि पवित्र आत्म्याद्वारे मिळणारा जॉय, आनंद. हा माझ्यामध्ये असला पाहिजे. आणि बायबल सांगते की फर्स्ट यू डू दिस. त्याच्यासाठी तुम्ही धडा, त्याच्यासाठी तुम्ही धडपड करा, ते तुम्ही ईगरली मिळवण्यासाठी प्रयत्न करा. म्हणजे त्याच्याबरोबर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. बाहेरचे धडपड आयुष्यभर आम्हाला त्यासाठी धडपड करायची नाही. आमची लिस्ट वेगळी आहे. आमची जी रिक्वायरमेंट आहे ती वेगळी रिक्वायरमेंट आहे. हे आम्ही समजून घेतलं पाहिजे. भावांनो बहिणींनो, पवित्र आत्म्याद्वारे मिळणारं नीतिमत्व, पवित्र आत्म्याद्वारे मिळणारी शांती आणि पवित्र आत्म्याद्वारे मिळणारा आनंद, दॅट इज द किंगडम ऑफ गॉड. हे देवाचं राज्य आहे. दिस इज द किंगडम ऑफ गॉड. म्हणजे बऱ्याच ख्रिश्चन लोकांना वाटतं की मिशनरी वर्क करायचं, फुल टाइम वर्क, मिशनरी वर्क. नाही भावांनो बहिणींनो, मी जर ह्या 3 गोष्टी मिळवत असेल तर मी मिशनरी आहे. मी कोण आहे? मी मिशनरी आहे. मी मिशनरी आहे, मी सेवक आहे. ह्या 3 गोष्टी मी मिळवणार असेल तर मग काय होईल? माझ्यामध्ये ह्या 3 गोष्टी असतील तर मी एक प्रभूचा साक्षीदार म्हणून उभा राहील. मला कुठं हिमालयात जाऊन तपश्चर्या करायची गरज नाहीये. मला कुठे स्वतःला एकटं ठेवायची गरज नाहीये. कुठल्या जंगलात जाऊन मला काय मिशनरी बनायची गरज नाहीये. मी माझ्या घरामध्ये सेवक होऊ शकतो. कसा? जर या 3 गोष्टीचा जर मी मागे लागलो असेल, या 3 गोष्टी धडपड मी करणार असेल आणि या 3 गोष्टी जर माझ्यामध्ये असतील, आय एम द मिशनरी. मी प्रभूचा एक सच्चा सेवक आहे, त्याचा मिशनरी आहे. आय एम ऑन मिशन. माझं एक काम आहे की मी ह्या गोष्टी माझ्यामध्ये देवाचं राज्य मिळवणारा मी आहे. आणि मग मुलं आमची पाहतील आणि शिकतील आमच्याकडून की माझ्या वडिलांमध्ये, माझ्या आईमध्ये ह्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी मला पण आपोआपच मी काय होईल? मी विटनेस बनेन, मी साक्षीदार होईल. मग माझे नातेवाईक असतील त्यांच्यामध्ये मी साक्षीदार बनेन की ह्या 3 गोष्टी कशा प्रकारे ह्या माझ्या भावामध्ये, ह्या माझ्या बहिणीमध्ये आहे. माझ्या कामाच्या ठिकाणी मी साक्षीदार बनेन. कामाच्या ठिकाणी फक्त ट्रॅक डिस्ट्रीब्यूट करून काही होणार नाहीये. दॅट इज नॉट ते म्हणजे सेवा असं नाही. माझ्यामध्ये माझं लाईफ हे प्रभू म्हणतो की तुम्ही जगाचे प्रकाश आहात, तुम्ही मीठ आहात. ते काय? माझ्या लाईफ मधून ते दिसलं पाहिजे. लोकांना प्रश्न पडला पाहिजे, अरे आम्ही हे सगळं धडपडत असतो, हा माणूस त्यासाठी अजिबात धडपडताना दिसत नाही, तरी त्याच्या सगळ्या गरजा पुरवल्या जात आहेत. हाऊ? कसं हे होत आहे? क्वेश्चन त्यांना पडेल. आणि मग तुम्ही त्यांना गॉस्पेल प्रीच करू शकता. तुम्ही क्राइस्ट काय आहे मग तुम्ही त्यांना शेअर करू शकता. अँड देन ती तुमची खरी साक्ष त्यांच्या समोर तुमच्या लाईफ मधून उभी राहिली असली पाहिजे. आम्ही लाईफ कसंही जगतो, काही चिंता काळजा करत राहतो, जसं जगतो आम्ही नुसते ट्रॅक्स डिस्ट्रीब्यूट करतो. बघतो ना, डिस्ट्रीब्यूट करतो ट्रॅक्स, त्याचा काही उपयोग नाही. त्यातून काही घडणार नाहीये.
पण माझ्या लाईफमध्ये जर ह्या 3 गोष्टी असतील तर मी कोण आहे? सायलेंट विटनेस ऑफ क्राइस्ट. सायलेंट, काही करत नाही, मी ट्रॅक देत नाही, काय बोलत नाही, मी स्वतःहून काय ख्रिस्ताविषयी काही कोणाला सांगायला जात नाही. पण तुम्ही एक मॅग्नेट सारखे व्हाल. लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. लोकांना प्रश्न पडेल की हाऊ दिस लाईफ, आणि मग तुम्ही त्यावेळेला गॉस्पल जे आहे ते तुम्ही प्रीच केलं पाहिजे. सुरुवात तुमच्या घरामधून दिसली पाहिजे, मग तुमच्या रिलेटिव्ह मध्ये, आणि मग तुमच्या कामाच्या ठिकाणी, तुम्ही राहता तुमच्या त्या एरियामध्ये. अशा प्रकारे तुमचं लाईफ असलं पाहिजे. आणि अशा प्रकारे लोक, जसं त्या मॅग्नेटला जे मॅग्नेटिक गोष्टी आहेत त्या खेचल्या जातात. बराच केरकचरा असेल आणि तुम्ही ते मॅग्नेट फिरवलं, पण त्यात जर काय लोखंड असेल, खिळे असतील, तेवढेच फक्त आकर्षित होतात, बाकी काय अट्रॅक्ट होत नाही. असे लोक अट्रॅक्ट होतील. प्रभू तसं करेल, पिता तसं घडवेल. अँड देन यू बिल्ड युअर चर्च. आणि मग अशा प्रकारे मंडळी उभे राहत असते, कारण त्या मॅग्नेटमध्ये एक पॉवर आहे. तसंच ज्याच्यामध्ये देवाचं राज्य आहे त्याच्यामध्ये ही पॉवर आहे, आणि ही पॉवर आमच्यामध्ये असली पाहिजे. म्हणूनच प्रभू आम्हाला येशू या ठिकाणी म्हणतो, पहिल्यांदा तुम्ही एक काम करा, पहिल्यांदा तुम्ही देवाचं जे राज्य आहे व त्याचं जे नीतिमत्व आहे ते मिळवण्यासाठी तुम्ही झटा. आणि ही जेव्हा आम्ही करतो, ऑटोमॅटिक आमच्या सगळ्या नीड्स ज्या आहेत त्या पुरवल्या जातात. हे आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. याचा अर्थ असा नाही की आम्ही कामधंदा करायचा नाही, आम्ही काम करायचंच, आम्ही हार्डवर्क करायचंच, परंतु हे देणारा प्रभू आहे, माझा धनी प्रभू आहे, माझा पुरवठा करणारा प्रभू आहे. तर मग आमच्यामध्ये ह्या चिंता आणि काळज्या येणार नाही. परंतु वचन पुढे आम्हाला जाऊन सांगतं 33 मध्ये, यास्त उद्याची चिंता करू नका. फार महत्वाचं आहे. यास्त उद्याची चिंता करू नका, कारण उद्याची चिंता उद्याला, ज्या दिवसाचे दुःख त्या दिवसापुरतं पुरे. बायबल सांगता आम्हाला की डू नॉट वरी अबाउट टुमॉरो. आपण बहिणीनो, आम्ही एक दिवस, आजचा दिवस जो आहे तो वन डे लाईफ मध्ये आहे आमच्या, असं समजून जगला पाहिजे. आम्ही उद्या, परवा, पुढं, माझ्या लाईफचं जेव्हा शेवट होईल तेव्हा माझी साक्षी काय असली पाहिजे? माझ्या जीवनाचं जर कोणी बघितलं माझ्या जीवनामध्ये की मी कशा प्रकारचं जीवन जगलो, मी माझे सेव्हिंग्स काय आहे, माझं बँक बुक काय आहे, माझ्या लाईफमध्ये जे काय आहे ते काय आहे, हे जर कोणी बघितलं तर त्यांना एक गोष्ट कळली पाहिजे की या माणसाने कधीही उद्याची काळजी केली नाही, तरीही त्याच्या सगळ्या गरजा आपोआप पुरवल्या गेल्या. कशा? याच्याविषयी साक्ष आमच्या जीवनात निर्माण झाली पाहिजे. एकच गोष्टी त्याला चिंता होती, ती म्हणजे देवाचं राज्य मिळवण्यासाठी. आणि त्या दिवशी त्यानं ते मिळवलं. जो दिवस त्याला दिला त्या दिवसाचं दुःख म्हणजे काय? त्या दिवशी येणाऱ्या अडचणी, त्या दिवशी येणारे टेम्पटेशन्स, त्या दिवशी येणाऱ्या परीक्षा, याच्यामध्ये ओव्हरकम झाला, याच्यामध्ये विजयी झाला. कारण हे येणारच आहे, डेली आहे, हे काही चुकणार नाही. टेम्पटेशन रोज येणार, एक्झामची रोज होणार, अडचणी रोज येणार, परंतु हाऊ आय लिव्ह दॅट डे, मी ओव्हरकमिंग आहे का? मी ओव्हरकम झालो का? मी त्यात विजयी आहे का? आणि जर तसं असेल तर आमची टेस्टिमनी आमच्या लाईफच्या शेवटी काय असेल? ओव्हरकमिंग लाईफची असेल. उद्याची चिंता करत बसू नका. उद्या चिंता आम्हाला करायची नाही. आजच्या दिवसाचं प्रॉब्लेम आज आहे. प्रॉब्लेम आमचे आज आम्हाला विक्टोरियसली सॉल्व्ह करायचे, बाय फेथ, विश्वासाने, विश्वासू राहून आम्हाला सॉल्व्ह करायचे. आणि म्हणून बायबल आम्हाला सांगतं उद्याचे प्रॉब्लेम उद्या येणार, डोंट वरी अबाउट दॅट. आज आलेले प्रॉब्लेम जे आहेत, आज ज्या आलेल्या समस्या आहेत, आज ज्या आलेलं तुमचं जे काही पेन्स असतील, जे काही वरी असेल, काय केलं तुम्ही त्याच्याविषयी? आर यू विक्टोरियस?
तुम्ही प्रभू येशूच्या वचनावर विश्वास ठेवला, येशूच्या मुखातल्या शब्दावर विश्वास ठेवला आणि तो दिवस तुम्ही जागला का? दिस इज अ क्वेश्चन. प्रभू म्हणतो उद्याची चिंता करू नका. याचा अर्थ असा नाही की मी एकदमच बिनधास्त लाईफ जगायचं नाही. आम्हाला उद्याची प्लॅनिंग हे केलंच पाहिजे. पुढच्या वर्षीचं प्लॅनिंग केलंच पाहिजे. 10 वर्षानंतर ऍट द एज ऑफ 60 त्यासाठी काय प्लॅन आहे, ऍट द एज ऑफ 70 काय प्लॅन आहे, हा आमच्याकडे असला पाहिजे. दॅट इज अ वाईज विस्डम. आमच्याकडे तो असलाच पाहिजे. परंतु आम्ही त्या चिंतेने ऑक्युपाय व्हायचं नाही. आम्ही सारखं त्याचं मनन करत बसायचं नाहीये. आज मी कसं विक्टोरियस लाईफ याच्याविषयी आम्हाला फक्त काळजी करायची आहे. आणि जर माझं त्यात पतन होत असेल, मी पडत असेल, मी डिप्रेस होत असेल, तर आय एम नॉट ओबेइंग द वर्ड ऑफ गॉड. माझा प्रभूच्या मुखातल्या शब्दांच्या वरती विश्वास नाही. म्हणून भावांनो बहिणींनो, आजच्या दिवसात काय असलं पाहिजे की माझा इंटरेस्ट देवाचं गौरव झालं पाहिजे. मी काय पाहिजे, माझ्या प्रत्येक टेम्पटेशन मधून देवाचं गौरव झालं पाहिजे. माझ्या प्रत्येक लाईफ मधल्या डिफिकल्ट सिच्युएशन मध्ये देवाचं गौरव. माझा इंटरेस्ट एकच राहील की माझ्या लाईफ मधून आजच्या दिवसामध्ये देवाचं गौरव झालं पाहिजे. गॉड मस्ट बी ग्लोरिफाईड. हे मी पाहिलं पाहिजे. एव्हरी एरिया, प्रत्येक सिच्युएशन मध्ये माझ्यामध्ये काय असलं पाहिजे, ही इज अ मॅन ऑफ पीस म्हणलं पाहिजे. लोकांनी त्याला काय म्हणलं पाहिजे, हा राईचियस आहे, ह्याच्याकडे शांती आहे आणि ह्याच्याकडे पवित्र आत्म्याद्वारे मिळालेला आनंद आहे ऑल द टाइम. कारण मी पहिल्याने देवाचं राज्य मिळवणार आहे. हा आशीर्वादित आहे आणि इतरांना आशीर्वादित करणारा आहे. ही माझ्या लाईफची टेस्टिमनी त्या दिवसाची असली पाहिजे. हा स्वतःचा पान फक्त स्वतःच बघतोय, मी कसे जास्त पैसे कमवेन, मी अधिक पुढच्या दिवसांसाठी कसं सेव्हिंग करेन, याचीच फक्त याला काळजी चिंता नाही. तसं नाही. माझ्या लाईफकडे बघून लोकांना पाहिजे हाऊ इज इन पीस, ह्याच्याकडे कुठली शांती आहे, ह्याच्याकडे हा कुठलं नीतिमत्व, राईचियस लाईफ आहे, हा जो जॉय आहे पवित्र आत्म्याने, हा कसा आहे, ही आमच्या जीवनाविषयीची साक्ष असली पाहिजे. आणि म्हणून प्रभू म्हणतो उद्याची चिंता तुम्ही करू नका. अशा प्रकारचं जीवन भावानं बहिणीनो हे अद्भुत जीवन आहे. अद्भुत जीवन आहे. आणि हे जीवन प्रभूने आम्हाला जगण्यासाठी पाचारण केलेलं आहे. त्यांची जी मुलं आहेत, त्याची पुत्र करणारे डिग्निटी आहे, एक प्रतिष्ठा आहे. आम्ही देवाची मुले आहोत हे मोठेपण आमच्यातून दिसलं पाहिजे ना, की आम्ही उदाऱ्या कराव्यात, कर्ज करावी, तिकडं हात पसरावेत, याच्यामध्ये काही डिग्निटी अजिबात नाहीये. आम्ही देवाची लेकरं आहोत. प्रभू येशू ख्रिस्त डिग्निफाईड लाईफ जगला, त्याची एक प्रतिष्ठा होती. जरी एका दिवसाला खायला मिळत नसेल तरी काय, तरी पण एक डिग्निटी त्याच्यामध्ये होती, एक मोठेपण होतं. ते तुमच्या आणि माझ्यामध्ये असलं पाहिजे. कारण त्याचा ट्रस्ट कोणामध्ये होता, स्वर्गीय पित्यामध्ये होता. आमचा सुद्धा विश्वास हा स्वर्गीय पित्यामध्येच असला पाहिजे. आणि म्हणून भावा बहिणींनो, हे डिग्निफाईड लाईफ जे आहे ते जगण्यासाठी आज मी तुम्हाला एनकरेज करत आहे. आमच्यामध्ये प्रभूने ठेवलेलं आहे एक, आम्ही ते मोठेपण आम्ही जगलं पाहिजे की मी देवाचं मुलं आहे आणि माझी सर्व गरज पुरवणारा माझा स्वर्गीय प्रेमळ पिता मला लाभलेला आहे. आणि माझा येशू मला शिकवतो की कशाविषयी तुम्ही काळजी आणि चिंता करू नका. आपण बहिणींनो, हे जीवन तुमच्या आणि माझ्यासाठी प्रभूनं ठेवलेलं आहे. पॉल सुद्धा डिग्निफाईड लाईफ जगलेला आहे. तो थेसलोनिकराच्या दुसऱ्या पत्रामध्ये काय म्हणतो बघूया. थेसलोनिकराचं दुसरं पत्र 3रा अध्याय, थेसलोनिकराचं दुसरं पत्र 3रा अध्याय आणि वचन 8. आणि आम्ही कोणाचे अन्न फुकट खाल्ले नाही. तो तर सेवक होता, इज एलिजिबल, सेवकाला दिलं पाहिजे. तो प्रीच करतो, तो तुम्हाला सांगतो वचनातनं. तर काय विश्वासणाऱ्या मंडळीचं काय कर्तव्य आहे,
त्या सेवकाची सगळी गरज मंडळीनं फुलफिल केली पाहिजे, देवाचं वचन आम्हाला सांगतं. असं असताना सुद्धा पॉल म्हणतो, ठीक आहे, मी 2-4 दिवसासाठी आलो, तुम्ही मला खाणं पिणं केलं, इट्स ओके, पण तो तिकडे 6 ते 8 महिने राहिलाय. आता 6 ते 8 महिने तो फुकट खाणार का? नाही. का नाही खाणार? ही इज अ डिग्निफाईड मॅन. तो देवाचा मूल आहे, त्याला त्याची प्रतिष्ठा आहे काहीतरी. तो म्हणतो आम्ही कोणाचंही अन्न फुकट खाल्लं नाही. याचा अर्थ असा नाही की तुम्हाला कोणी बोलवलं आणि तुम्ही जेवायला गेला लगेच तुम्ही त्याला पैसे द्या, असं अजिबात नाही. देखील तुम्ही ती घ्या, परंतु लॉंग टर्म आम्ही कोणावर डिपेंड असता कामा, बिकॉज वी आर द चाइल्ड ऑफ गॉड. आम्हाला आमचा पुरवठा करणारा प्रभू आहे. आणि बऱ्याच वेळा मी पाहतो की फुल टाइम मध्ये असतात आणि मिशनरी काम करतात, ऑलवेज वॉन्टिंग नाही, डिग्निफाईड आहे. पॉल स्वतः तसा होता, परंतु पॉल म्हणतो आम्ही कोणाचं अन्न फुकट खाल्लं, आम्ही कोणाचं अन्न फुकट खाल्लेलं नाही. अशा प्रकारची साक्ष आमच्या जीवनामध्ये आहे. त्याने पैसे दिले त्याचे, कारण लॉंग टाइम तो तिथं आहे. जरी तो हे होता तिथं त्यांना सेवा करत होता ठिकाणी, पण नाही, तो स्वतःच कमवत होता आणि अर्न करायचा, अर्न अँड लिव्ह त्याचं जे लाईफ होतं, तसंच आमचं पण लाईफ असलं पाहिजे. हे ट्रू, ही खरं ख्रिस्ती पण आहे, हे ट्रू ख्रिश्चॅनिटी आहे. आणि अशीच साक्ष तुमच्या आणि माझ्याविषयी असली पाहिजे. आम्ही उगाच हिंट देत फिरता कामा नये की मला ह्याची गरज आहे, मला त्याची गरज आहे, कुणीतरी मला मदत करावी. प्रभू आमचा पुरवठा करणार आहे, आमचा विश्वास त्याच्यामध्येच असला पाहिजे. आणि हे जे नीतिमत्व आहे, शांती आहे, पवित्र आत्म्याद्वारे मिळणारा आनंद आहे, हे देवाचं राज्य आहे. आणि पवित्र आत्मा आमच्यामध्ये ह्या गोष्टी आणत असतो. आणि म्हणूनच हा जो डिफिकल्ट टाइम जगभर जो चालू आहे कोविडमुळे, अनेकांचे जॉब गेलेले आहेत, अनेकांचे बिझनेस डाऊन आहे, अशा ह्याच्यामध्ये खरोखर विश्वासणाऱ्यांसाठी हे वचन फार फार, बघा 2000 वर्षापूर्वी लिहिलेलं वचन आहे, फार महत्वाचं आहे. आमची लाईफचं धडपड काय आहे हे आम्ही आज ओळखून घेतली पाहिजे. कारण अनेक देवाच्या लेकरांचे जॉब गेलेले आहेत, आज इन्कम कमी झालेलं आहे, बरेचसे प्रॉब्लेम आहेत, आजारपण आहे, कोविडची भीती आहे, आम्हाला कोविड होईल का, हे का, अशा प्रकारे आम्ही चिंता काळजी करत बसलेलो आहोत का? परंतु आमचा पुरवठा करणारा जो प्रभू आहे, तर आज आमच्यासाठी हे वचन आहे. ही 8वी गोष्ट, एक रॉंग आम्ही बघितलेला आहे, अँगर बघितलेला आहे, लस्टिंग बघितलेलं आहे, लबाडी आम्ही बघितलेलं आहे, आम्ही प्रीती ते तोंड बघून आम्ही करतो नाही, आम्हाला शत्रूवर पण प्रीती करायला सांगितलेली आहे. ह्या सगळ्या ज्या रॉंग आहेत, पैशाविषयीचं प्रेम आहे ते पण चुकीचं आहे. या ठिकाणी आता प्रभू आम्हाला सांगत आहे चिंता, ही सुद्धा चुकीची आहे. मग आम्ही काय करायचं? चिंता करायची मग आम्ही करायचं काय? त्यावरती वचन आहे फिलिप्पियरास पत्र, याचा 4था अध्याय आणि वचन 6. फिलिप्पियराचं पत्र, फिलिपियन्स चॅप्टर 4 वर्स 6, काय म्हणते या ठिकाणी? कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका. कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका, तर काय करा? मग ते आम्हाला करायचंय. ठीक आहे, आता प्रभूने आम्हाला सांगितलं चिंता करायची, मग काय करायचंय आम्हाला? आम्हाला करायचंय या ठिकाणी सांगितलेलं आहे, सर्व गोष्टीविषयी प्रार्थना व विनंती. 2 गोष्टी आम्हाला करायला सांगितल्या. सर्व गोष्टीविषयी प्रार्थना व विनंती करा. आणि एवढेच नाही, विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला तुम्ही कळवा. हे 2000 वर्षापूर्वी लिहिलेलं आहे. ह्या 2000 वर्षात काय काय होणार आहे हे सगळं पवित्र आत्म्याला माहिती आहे. कोविड येणार आहे 2020 मध्ये, काय होणार आहे, अजून पुढे काय होणार आहे, हे सगळं होली स्पिरिटला माहिती आहे. त्यामुळे तो म्हणतो जगात काय घडते, कुठं काय होते, याच्याविषयी तुम्ही अजिबात चिंता क्रांत होऊ नका. स्पष्टतेनं या ठिकाणी होली स्पिरिट आम्हाला, पवित्र आत्मा, देवाचं वचन आम्हाला स्पष्ट सांगत आहे. जगात काय घडतंय
याच्याविषयी आम्हाला काळजी चिंता करायची आहे का? अजिबात नाही. बायबल म्हणतं कशाविषयी तुम्ही चिंताक्रांत होऊ नका. काय घडणार आहे, काय होणार आहे याची आम्हाला अजिबात काळजी चिंता करायची नाही, हे आम्हाला बायबल स्पष्टपणे सांगत आहे. जर आम्ही करतो तर आम्ही वचन उभे करत नाही. आम्ही डिसओबे आहोत, आम्ही आज्ञा भंग करत आहोत, आम्ही येशूची आज्ञा मोडत आहोत. जो प्रभू येशू आम्हाला म्हणतो कशाविषयी चिंता करू. आणि या ठिकाणी चिंता करणं हे पाप आहे आणि समजून घेतलं पाहिजे. जसे इतर गोष्टी आहेत तेवढंच सिरियस चिंता करणे हे सुद्धा आहे. तेवढीच महत्वाची आज्ञा ही सुद्धा आहे, कशाविषयी तुम्ही चिंताक्रांत होऊ नका. आमच्यामध्ये ती असता कामा नाही. आम्ही जसं राग माझ्यामध्ये असावा म्हणून स्ट्रगल करतो, तेवढाच स्ट्रगल चिंता का आली माझ्यामध्ये येत असेल तर मी त्यासाठी स्ट्रगल केला पाहिजे. कारण तोच येशू आहे. येशूने रागाविषयी बोललाय, तोच येशू चिंता काळजीविषयी बोलत आहे. एन्झायटी माझ्यामध्ये असता कामा नये. आणि आम्ही या गोष्टी सिरियसली घेतल्या पाहिजेत. आणि त्याच्याऐवजी आम्हाला काय करायचंय? प्रार्थना करायची. जर आम्ही प्रार्थना करत नसू तर ऑफकोर्स चिंता काळजी तुमच्यामध्ये येत राहणार. आम्हाला प्रार्थना करायची आणि विनंती करायची. इंग्लिशमध्ये म्हणले प्रेयर्स अँड सप्लिकेशन्स, म्हणजे स्पेसिफिक रिक्वेस्ट. विनंती काय करायची? प्रार्थना जनरल झाली, प्रभू आमची काळजी घे, आमच्या गरजा पुरवणार तू आहेस, मान्य, ही जनरल झाली. परंतु मला एक्झॅक्ट काय पाहिजे आहे हे विनंती करायला आम्हाला सांगितलेली आहे. मला काय करायचंय? प्रार्थना पण करायची, विनंती करायची. जर माझी नीड असेल स्पेसिफिक आरोग्याची असेल तर मला आरोग्य मागितलं पाहिजे. जर मला पैशाची स्पेसिफिक नीड असेल तर मी ती विनंती प्रभूकडे केली पाहिजे. पण मला काळजी चिंता करायची नाही. परंतु मी पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं की डे टू डे लाईफ आम्ही जगत असताना आम्हाला कन्सर्न असतो की प्रोव्हिजन करायची असते, एज्युकेशनचा खर्च असतो, मेडिकल खर्च असतो. इट विल कम, हे येणार. परंतु आम्हाला प्रभूला एक कळवायचंय, प्रभूला आम्हाला ह्या गोष्टी सांगायच्या आहे. हे आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. कारण आम्हाला काम करायचंय, अर्न करायचंय, या गोष्टी तर आहेतच, त्या काय आमच्याकडून जाणार नाही. नीतिसूत्र याचा 6वा अध्याय आणि 6व्या वचनात बायबल आम्हाला मुंगीपासून शिकवत आहे. बघा, मुंगीकडे जा म्हणून सांगितलं नाही का? सगळ्यांना वचन अगदी तोंड पाठ आहे. काय म्हणलेलं आहे? प्रोवर्ब चॅप्टर 6 वर्स 6, नीतिसूत्र 6 आणि वचन 6. अरे आळशा, मुंगीकडे जा, तिचे वर्तन पाहून शहाणा हो. बी प्रिपेअर फॉर युअर फ्युचर. शहाणा हो म्हणजे काय? फ्युचर विषयी आम्ही तयारी केली पाहिजे. बघा, काळजी चिंता करणं आणि प्रिपरेशन करणं याच्यात फरक आहे. बायबल आम्हाला काळज्या करायचं नाही सांगितलं. याचा अर्थ आम्हाला प्रिपेअर काय करायचं नाही असं नाहीये. बायबल आम्हाला सांगतं अरे आळशा, आम्हाला आळशी होऊन बसायचं नाहीये, प्रभू सगळं देईल. नाही, आम्हाला लेझीनेस अजिबात असता कामा नये. जर कोणी काम करताय त्याने खाऊही नाही, बायबल सांगतंय. बायबल असं पण सांगतं स्वतःसाठी नाही पण आईबापांनी मुलाबाळांसाठी संपत्ती साठवली पाहिजे, प्रोव्हिजन केली पाहिजे. त्यांना त्यांच्या लाईफमध्ये त्यांना ग्रेट स्टार्ट तुम्हाला देता आला पाहिजे. त्यासाठी प्रिपरेशन लागतं. म्हणून बायबल आम्हाला सांगतं अरे आयशा, मुलीकडे जा, तिचे वर्तन पाहून शहाणा हो. तिला कोणी धनी, देखरेख करणारा किंवा अधिपती नसता. तिला कोण प्रीचर नाहीये, कोणी पास्टर नाहीये, कोणी तिला काही गोष्टी सांगणारा नाहीये, कोणी नाहीये तिच्याकडे. तरी पण तिला कोणी नाहीये तर ती उन्हाळ्यात आपले अन्न मिळवते आणि कापणीच्या दिवसात आपल्या भक्ष्य जमा करून ठेवते. पण प्रिपेअर करते. तिला माहिती आहे की आता जे अन्न आहे अवेलेबल आहे, आता प्लेंटी आहे,
आता भरपूर माझ्याकडे आहे, मग ती काय करते, सगळं खर्चून टाकते का, खाऊन टाकते का? आता तुमच्याकडे आहे प्लेंटी, तुम्ही अर्न करताय, मग काय तुम्ही सगळं वेस्ट करायचंय का तुम्हाला? नाही. डिफिकल्ट टाइम येईल, तिला माहितीये की पुढं येणारा जो काळ आहे त्याच्यासाठी आपण पावसाळा असेल, हिवाळा असेल, त्याच्यामध्ये हे मिळणार नाही मला अन्न, हे भक्ष्य मला मिळणार नाही, मी आत्ताच काय करेन, ते घेऊन साठवून ठेवेन. बघा, तिला कोणी प्रीच करत नाही गोष्टी, परंतु देवानं त्या एक छोटीशी मुंगी, तिच्यामध्ये छोटासा तिचा ब्रेन, आणि त्या ब्रेन मध्ये देवानं हे शानपण ठेवले. पक्षी तुम्ही बघतो की जेव्हा आर्टिक ओशन मध्ये जे पक्षी असतात, तेव्हा तिथे हिवाळा वाढायला लागतो, तेव्हा ते हजारो मैलाचं अंतर पार करून दक्षिणेकडे ट्रॅव्हल करतात, फ्लाय करतात. हजारो मैल. त्यांना कसं कळतं की आता बाबा इथं आपल्याला उन्हाळा, थंडी वाढणार आहे, आता आपण इथं आत्तापासून निघालं पाहिजे. कुणी घातलं त्यांच्या डोक्यामध्ये? हे ब्रेनमध्ये, त्या पक्षाच्या ब्रेनमध्ये घालणारा आमचा प्रभू आहे. अद्भुत आहे. अतिशय मला आश्चर्य वाटतं की हे कसं त्यांना समजतं. एवढी लहान मुंगी, तिला या गोष्टी कशा कळतात की आता पावसाळा येणार आहे, तेव्हा मला अन्न मिळणार नाहीये, मला आत्ताच उन्हाळ्यात आहे, आत्ताच मला सगळं साठवायचं आहे. मला अद्भुत गोष्टी आहे, ती फ्युचरसाठी प्लॅनिंग करत आहे. म्हणून माझा असा विश्वास आहे की आम्ही या मुंगीकडून शिकलं पाहिजे. आमच्या भविष्यासाठी आम्ही स्टोर गोष्टी केल्या पाहिजेत. ज्यावेळेला अडचण येईल, अडखळण येईल, कठीण समय येईल, त्यावेळेला आम्ही त्या गोष्टी आम्हाला उपयोगात येतील. कारण आम्ही देवाची लेकरं आहोत, आम्हाला हात पसरायची गरज पडली नाही पाहिजे कोणासमोर, हे आम्ही लक्षात ठेवलंय. प्रभू येशू ख्रिस्त सुद्धा डिग्निफाईड लाईफ जगला, कार्पेंट्री करत होता, सुतार काम करत होता, आणि त्यावेळेला त्याला जे काय अर्निंग होतं त्यानं ते वेस्ट केलं नसणार आहे नक्कीच. त्यानं ते स्टोअरअप केलं असेल, त्यानं ते फ्युचरसाठी ठेवलेलं असणार आहे. आणि जसा आमचा प्रभू आहे तसं आम्ही पण असलं पाहिजे, वाईज असलं पाहिजे. आम्ही आमचे जे स्पेंडिंग आहे ते मूर्खासारखा आम्ही खर्च करू नयेत पैसे, आम्ही वाईजली स्पेंड करावे. यासाठी आम्हाला बायबल सांगतं, मुंगीकडे जा आणि शहाणा हो. या ठिकाणी बघा, काही चिंता आम्हाला भविष्याची नक्कीच करायची नाही. याचा अर्थ काही प्लॅनिंग करायचं नाही असं होत नाही. वी मस्ट प्लॅन. आम्हाला आमच्या मुलांना हाय एज्युकेशन द्यायचं आहे, तरी खर्च असतो. आत्तापासून आम्ही स्टोअर केलं तर त्यांना हाय एज्युकेशन आम्ही देऊ शकतो आणि ते त्यांच्या लाईफमध्ये अर्न करू शकतात. पण आम्ही जर तसं केलं नाही तर त्यांचं लाईफ डिफिकल्ट होऊ शकतं, हॉस्पिटलायझेशन होऊ शकतं, आजारपण येऊ शकतं. त्यावेळेला आम्ही काय करणार? त्यावेळेला आम्हाला स्टोरी असलं पाहिजे, मुंगीकडे आम्ही हे शिकलं पाहिजे. परंतु आम्हाला काळजी आणि चिंता मात्र अजिबात करायची नाही. आम्हाला प्रार्थना करायची आहे, आम्हाला विनंती स्पेसिफिकली प्रभूला सांगायची आहे, परंतु आमच्यामध्ये अँझायटी असता कामा नये. म्हणून विजडम असणं आणि काळजी चिंता करणं यात फरक आहे. प्रिपरेशन करणं आणि चिंताग्रस्त होणं यात फरक आहे, हे आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आम्ही आमच्या भविष्यासाठी प्रिपेअर असलं पाहिजे. परंतु आम्ही उगाचच काळजी चिंता करत बसू नये. माझा मुलगा गेला, बाहेर गेलाय, 1 तास झाला, 2 तास झाला, काय ऍक्सिडेंट झाला असेल का, ती काय, ती चिंता आहे, काळजी येते, अँझायटी येते, काय झालं असेल, वाईट झालं असेल का. परंतु तो बाहेर गेलाय, 1 तास होऊन गेलाय, त्याला फोन करणे, काय बाबा कुठं आहेस, काय, ही काय, ही हुशारी, ही शांतपण आहे, ती चिंता काळजी नाही. तशा प्रकारे आमचं लाईफ असलं पाहिजे आणि आम्ही अशा प्रकारचं जीवन जगलं पाहिजे. आणि आम्हाला ही अँझायटी जी आहे, ह्या चिंता काळजी आहेत, आम्हाला आमच्या लाईफमध्ये अवॉइड करता आल्या पाहिजेत. आणि अवॉइड करण्याचं प्रिस्क्रिप्शन 4-6 मध्ये दिलेलं आहे. कशाविषयी चिंताग्रस्त होऊ नका, तर प्रार्थना करा, प्रार्थना करा. आपली मागणी, आपली विनंती देवाला कळवण्यासाठी तुम्हाला सांगितलेलं आहे. हे आम्ही न करता जर काळजी चिंता करतो तर आम्ही फार चुकीच्या पद्धतीनं आमचं जीवन जगत आहोत. आम्हाला प्रभू येशू ख्रिस्त समजलेला नाही. आणि म्हणून बायबल सांगतं पुढे जाऊन की तुम्ही प्रार्थना करा, विनंती करा आणि थँक्स गिव्हिंग करा, आभार प्रदर्शनाचं आपली मागणी देवाला कळवा, विश्वासानं मागा.
पर्टिक्युलर गोष्ट जी नीड आहे एक्झॅक्ट. तुम्हाला जर एखादी वस्तू पाहिजे, प्रभूला सांगा तुम्ही माझी नीड आहे, प्रभू देईल. असा अर्थ आम्ही मागायचं नाही असं नाहीये, आम्हाला जे आहे ते मागायचंय, परंतु आम्ही त्यासाठी धन्यवाद दिले पाहिजे प्रभूला, आभार त्याचे आम्ही मानले पाहिजे, थँक्यू आम्ही म्हटलं पाहिजे. प्रार्थना झाल्यानंतर प्रभू माझी तू प्रार्थना ऐकलीस याबद्दल मी तुझा आभारी आहे. मग तुमच्यामध्ये कुठलीही एन्झायटी राहणार नाही, मग कुठलीही चिंता काळजी तुमच्यामध्ये राहणार नाही, कारण तुम्ही देवाला मागणी कळवली आणि तुमचा प्रभूने ती एक्झॅक्ट मागणी तुम्ही त्याला सांगितलेली आहे आणि तो ती पूर्ण केलेली आहे. म्हणून त्याचे आभार सुद्धा आम्हाला लगेचच मानायचे आहे. आणि मग हे केल्यानंतर काय होतं, असं जर तुम्ही केल्यानंतर काय होतं, वचन 7 म्हणजे सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या खाली राखेल. आणि जर तुम्ही अशा प्रकारे केलं तर त्याचा प्रॉमिस या ठिकाणी दिलेला आहे की तुमच्या बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली गोष्ट तुम्हाला मिळेल. इमॅजिन करणार नाही अशी शांती तुम्हालाच कळणार नाही की ह्या डिफिकल्ट टाइम मध्ये हे पीस माझ्यामध्ये कुठून आलं. अशी शांती तो तुम्हाला देणार आहे. नाही का शांती कुठे मी पाहिली, देवाच्या राज्यामध्ये. ती म्हणतो शांती आणि आनंद कोणाकडून आहे, पवित्र आत्म्याद्वारे आहे. या ठिकाणी सांगितलंय बियॉन्ड युअर कॉम्प्रिहेन्शन, तुमचं बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली शांती. तुमचे विचार जे डिफिकल्ट थिंग्स, जे कॉम्प्लिकेशन आणि बरेच असं आमच्यामध्ये अस्वस्थ करणारे विचार आहेत, हे सगळे निघून जातील. पीस त्या ठिकाणी रूल करेल आणि असं हे तुम्हाला लाईफ तुमच्यासाठी प्रभूनं ठेवलेले आहे. मग तुम्ही काय करायचं, ही शांती आल्यानंतर लगेच सांगितलेलं बंधूंनो की आता तुमच्या हार्टमध्ये पीस आले, तुमचं जे माइंड विचार जे आहे ते आता स्टेबल आहे, ख्रिस्तामध्ये आहे. मग तुम्ही काय करायचं, जे काही सत्य, जे काही आदरणीय, जे काही न्याय, जे काही शुद्ध, जे काही प्रशंसनीय, जे काही श्रवणीय, जे काही सद्गुण, जी काही स्तुती, त्याचं तुम्ही मनन करा. एमटी राहायचं अजिबात नाही. बायबलमध्ये आम्हाला एमटी राहायला सांगितलेलं नाही. जर आम्ही काही गोष्टी काढतो तर आम्हाला काही गोष्टी भरल्या पण पाहिजे, नाहीतर कसं होईल, घर साफसूफ केलं तो पुन्हा येईल आणि म्हणेल घर खूप सुंदर सजवलेलं आहे, साफसूफ केलेलं आहे, मी जातो आणि आणखीन 7 जणांना घेऊन येतो. बायबल सांगतं की त्या माणसाची अवस्था पहिल्या देशात जी होती त्या दशेपेक्षा ही जी दशा आहे अत्यंत वाईट अवस्था होईल. एक गोष्ट केली आम्ही चिंता काळजी करायचं बंद केलं, पण आम्हाला कळलं, मुंगीकडून आम्ही शिकलो नाही, बायबलने सांगितलं हे पण आम्ही करतोय. आणि आमची जी काही त्या दिवसाचा प्रॉब्लेम आहे, आम्ही प्रभूला प्रार्थना केली, स्पेसिफिक सांगितलं आणि मग काय झालं, आम्ही थँक्यू म्हणालो आणि मग आमच्या बुद्धी सामर्थ्य पलीकडे असलेलं जे प्रॉमिस आहे पीसचं ते माझ्यामध्ये आलं. माझे विचार गोंधळ अजिबात नाही, कन्फ्युजन अजिबात नाही, आम्ही बसलोय स्वस्त नाही, तसं नाही. आम्हाला या ठिकाणी काही गोष्टी करायला सांगितलेल्या आहेत. जे काही सत्य आहे त्याचं तुम्ही मनन करा, रीड द वर्ड ऑफ गॉड, दिस इज द ओनली ट्रूथ करा. आदरणीय रिस्पेक्टफुल काही गोष्टी आहेत त्याचं तुम्ही मनन करा. जे न्याय आहे, जे शुद्ध आहे, जे प्रशंसनीय आहे, जे श्रवणीय आहे ऐकण्यासाठी, जे काही सद्गुण आहे, जो काही सद्गुण आहे, जी काही स्तुती आहे त्याचे तुम्ही मनन करा. आणि भावा बहिणींनो, अशा प्रकारे आम्हाला एक जीवन जगायचं आहे. तो पुढे म्हणतो 9वं वचन, पॉल म्हणत या ठिकाणी तो जो करत होत आहे तो म्हणतो 9वं वचन फिलिपिन्स 4:9, माझ्यापासून जे तुम्ही शिकला, जे स्वीकारले, जे माझे जे ऐकले पाहिले ते आचरित राहा. पॉल अशा प्रकारे जीवन जगत होता. पॉलाकडे काही वेळेला खायला अन्न नसायचं, त्याची तर परिस्थिती भयंकर होत होती, परंतु शांती, आनंद त्याच्यापासून कोणीही काढून देऊ शकला. आणि तो म्हणतो की तुम्ही हे बघितलेलं आहे. बघा, आमचं लाईफ स्पीक करतो, बोलतं, आणि हे लाईफ जेव्हा लोक बघतात
तेव्हा आम्हाला खरा ख्रिस्त लोकांना प्रीच करता येतो. फक्त ट्रॅक्स देऊन होत नाही, आम्ही ते जगलं पाहिजे. पॉल म्हणतो की माझ्याकडून तुम्ही बघा, तुम्ही बघितलंय ते आचरणात आलं. आज भावांनो बहिणींनो, आम्हाला अशा प्रकारचे ख्रिस्ती होण्यासाठी प्रभू बोलवत आहे. प्रिपरेशन करा, प्लॅनिंग करा पुढच्या लाईफसाठी, परंतु काळजी चिंता करत बसू नका, डिसओबिडियंट होऊ नका. आणि हे वचन आज भावांनो बहिणींनो फिलिपिन्स 4:6 तुमच्या आणि माझ्यासाठी आहे. आमच्या सगळ्या गरजा आम्ही त्याला कळवल्या पाहिजे आणि त्यासाठी धन्यवाद दिला पाहिजे. एंड ऑफ द लाईफ, माझ्या लाईफ मध्ये हीच साक्ष निर्माण झाली पाहिजे की ह्या भावानं कधीही उद्याची चिंता केली नाही, तरी सुद्धा ह्याच्या गरजा, ह्याच्या फॅमिलीच्या गरजा, ह्याच्या मुलाबाळांच्या गरजा, ह्याच्या बिझनेसच्या, जॉबची जी काही नीड होती ती आपोआप कशी फुलफिल झाली. तेव्हा काय माझा प्रेमळ पिता किती माझी काळजी करणार आहे हे माझ्या लाईफ मधून दिसलं पाहिजे. आणि या ठिकाणी फिलिपियन्स मत्तईमध्ये 6 मध्ये आम्ही येऊया. मत्तई 6 आणि या मत्तई 6 मध्ये 34 वचन यास तो उद्याची चिंता करू नका, परंतु उद्याचं प्रिपरेशन करा. 1 वर्षानंतर 10 वर्षानंतर प्रिपरेशन करा. या ठिकाणी आम्हाला हे शिकलं पाहिजे. आम्ही मुंगीकडून हे शिकलं पाहिजे. येणाऱ्या दिवसांची आम्ही तयारी केली पाहिजे, नो डाऊट अबाउट इट. कारण थंडीचे दिवस येणार आहेत, मुंगीला कळतं. उन्हाळ्यातच अन्न साठवते. तसं आम्हाला माहिती आहे डिफिकल्टी येऊ शकतो टाइम. आता जसा आलेला आहे, माहित नव्हतं कोणाला पण आला टाइम, तसंच येऊ शकतो. वी मस्ट बी रेडी. आम्ही बेगर आणि उसळवारी करणारे लोक अजिबात होता कामा नये हे आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे आणि फ्युचरचं प्रिपरेशन केलं पाहिजे. आम्ही जर ते करतो तर आमच्यामध्ये ते शहाणपण आहे आणि ट्रबल टाइम मध्ये आम्ही डिग्निफाईड लाईफ, प्रभू येशू ख्रिस्त कोणाकडे हात पसरला नाही, प्रभू येशू ख्रिस्त कोणाकडे मागत फिरला नाही. ही प्रिपेअर्ड फॉर फ्युचर. तसंच आमचं पण लाईफ असलं पाहिजे. याकोबाचं पत्र याचा 4था अध्याय, जेम्स चॅप्टर 4 आणि वचन 5 काय म्हणता आपण बघूया. वचन 15, 5 आहे वचन 15. याकोब जेम्स चॅप्टर 4 वर्स 15. प्रभूची इच्छा असेल तर आपण जगू व अमुक करू असे म्हणा. उद्याचं प्रिपरेशन करा, उद्याची चिंता करू नका, उद्याचं प्रिपरेशन करा. परंतु प्रिपरेशन करत असताना काय म्हणा, उद्या आम्ही जगू. कोणाची इच्छा असेल तर, प्रभूची इच्छा असेल तर करू. आणि जे काही मी ठरवत असेल, मी जाईन, इथं जाईन, तिथं जाईन, बिझनेस करेन, पैसे कमवेन, ठीक आहे. परंतु काय म्हणा, प्रभूची इच्छा असेल तर, प्रभूची इच्छा असेल तर आपण जगू व अमुक अमुक करू असे म्हणा. हे फार महत्वाचं आहे. प्रभूची इच्छा असेल तर जगू आणि आम्ही करू. वी मस्ट हेट एन्झायटी. काळजी चिंतेचा आम्ही द्वेष केला पाहिजे. परंतु आम्ही मुंगीकडून शिकलं पण पाहिजे, प्रिपेअर पण केलं पाहिजे आणि त्यावेळेला आम्ही असं पण म्हटलं पाहिजे, प्रभूची इच्छा असेल तर मी उद्या जगेन. मी प्लॅन करेन, पण प्रभूची इच्छा असेल तर जगेन आणि प्रभूची इच्छा असेल तर त्या गोष्टी होतील. आम्हाला अशा प्रकारचं विश्वासाचं जीवन जगायचं आहे. आणि म्हणून जगातले लोक ज्यासाठी धडपड करतात त्यासाठी अजिबात आम्ही धडपड करता कामा नये. आम्ही आमची संपत्ती स्वर्गात साठवली पाहिजे. आणि स्वर्गात तर काय, सोन्याचे रस्ते. सोनं कुठे आहे स्वर्गात? अंडर फीट. पृथ्वीवर सुद्धा पैसे कुठे असले पाहिजे? पायाखाली असले पाहिजे. ते आमचं धनी असता कामा नये. पैसे आमच्या पायाखालीच असले पाहिजेत आणि आमचा धनी प्रभूच असला पाहिजे. हे आम्ही लक्षात ठेवूया. हे फक्त चांगले विचार, चांगलं वचन नाहीये, हे जगायचंय. हे प्रॅक्टिकल लाईफ आहे. ही थेअरी फक्त नाहीये. हे भावना बहिणींनो लक्षात घ्या. फेथफुल नाही का, एकाला 1 मोहर दिली, आम्ही वाचलं ते दाखला, त्यानं जाऊन काय केली, जमिनीत पुरून ठेवली, रुमालात बांधून ठेवली. नाही, आज मला 1 जरी मोहर दिला असेल तर मी जाईन, मी ट्रेड करीन, मी बिझनेस करीन, एकाच्या 10 करेन.
दॅट शुड बी आवर एम. प्रभूला ते आवडतं. प्रभू म्हणतोय का व्यापार केला तर चांगलं बँकेत ठेवलं असतं तर इंटरेस्ट मिळाला असता. इट मीन्स वॉट, एक असू दे मोर. मी म्हणतो 5-10 नाही आमच्याकडे, एक एक दुसऱ्याचं तर सगळ्यांना एक दिल्या होत्या दुसऱ्या दाखल्यामध्ये. डिफरन्स आहे, पण एका दाखल्यात तर सगळ्यांना इक्वल दिल्या होत्या. एक मोर जरी असेल तर मी जाईन त्याच्यावर बिझनेस करेन. शक्य होईल तर मी एखाद्या 10 करेन. स्पिरिच्युअली, फिजिकली, फायनान्शियली आम्हाला प्रॉस्पर व्हायचंच आहे. पॉवर्टी जी आहे म्हणजे देवाकडून आलेलं ब्लेसिंग अजिबात समजू नये आम्ही. बऱ्याच लोकांना असं वाटतं की ही देवाने दिलेलं आहे आणि ब्लेसेड आहे. नाही, वी मस्ट ऑलवेज इन्क्रीज. आवडतं प्रभूला ते. 5चे 10 त्याने केले. प्रभूने त्याला शाबासकी दिली. मला 1 दिलंय, मी एकाचे 10 करेन. मग पहिल्यांदा मी स्पिरिच्युअली पण बघितलं पाहिजे, फिजिकली बघितलं पाहिजे, फायनान्शियली पण मी बघितलं पाहिजे. इथे कसे प्रॉस्पेरिटी जरी आम्ही शिकवतो की हे जुन्या कराराचं ब्लेसिंग होतं, मग नवीन कराराचं काय? फक्त स्पिरिच्युअल प्रॉस्पेरिटी आहे का? नाही. आमचं समजा जर माझ्या मुलांमध्ये बिझनेस केला तर मी काय त्याला प्रार्थना करण्यासाठी, प्रभू त्याचा बिझनेस वाढव, प्रॉस्पर कर म्हणून, नाही का? किंवा एज्युकेशनमध्ये आहे तर मी काय प्रभूकडे मागेन, त्याला बुद्धी दे, ज्ञान दे, प्रॉस्पर कर. त्याला प्रॉस्पेरिटी मागणं चुकीचं अजिबात नाही. बरोबर नाही? असलीच पाहिजे. आम्ही मल्टिप्लाय झालंच पाहिजे, वाढलं पाहिजे. एकाचं 10 आम्हाला करता आलेच पाहिजे, हे आम्ही लक्षात ठेवूया. शेतकरी जर शेतात बी पेरतो तर तो पावसाची साठी प्रार्थना करतोच का नाही? का बी पेरले आणि काहीच मागितलं नाही आणि पाऊस पडला नाही, दुष्काळ म्हणजे काय ब्लेसिंग गोष्ट आहे का? ऑलवेज वॉन्ट शॉर्टेज म्हणजे काय ब्लेसिंग आहे का? नाही. वी मस्ट बी प्रॉस्पर. आमच्याकडे असून आम्हाला देव इतरांना देण्यासाठी तयार करत असतो म्हणून आम्ही मागितली पाहिजे. याचा अर्थ आम्ही नवीन कराराचा आशीर्वाद आहे, जुन्या करारात तो नाही म्हणून आम्ही चालणार नाही. आम्ही हे केलं पाहिजे, आम्ही मागितलं पाहिजे. चुकीचं अजिबात काही नाही, हे आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. इट इज राईट टू प्रे. आम्ही बिझनेस प्रॉस्पर व्हावा, जॉबमध्ये तरक्की व्हावी, यासाठी प्रभूकडे मागितलंच पाहिजे. चुकीचं अजिबात नाही. पावसाची अपेक्षा करणं, प्रार्थना करणं त्यासाठी चुकीचं अजिबात नाही. जर शेतकरी बी करतो, ही वॉन्ट ब्लेसिंग, त्याला त्याचं पीक हे आलंच पाहिजे. परंतु योगासारखं आम्ही असलं पाहिजे. योगाला दिलं आणि देवाला, तो काय म्हणतो, देवानं दिलं आणि देवानं घेतलं, प्रेज द लॉर्ड, हे मात्र आम्हाला बोलतात नाही. कधी आम्हाला लॉस होईल, आम्ही निराश होता का? म्हणून योगाला लॉस झाला, फार मोठा लॉस झाला, तरी पण त्याला देवाचे आभार मानायचं सोडलेलं नाही. आणि म्हणून लेट्स नॉट थिंक की पॉवर्टी इज अ ब्लेसिंग. अजिबात तसा आम्ही विचार करू नये आणि आम्ही तसं टीच पण करत नाही. प्रॉस्पेरिटी इज ऑल्सो नॉट अ ब्लेसिंग. प्रॉस्पर झालं म्हणजे आम्ही आशीर्वादित आहे असं पण अजिबात नाही. आम्ही बॅलन्स्ड आहोत. परंतु प्रॉस्पर होण्यासाठी देवाला मागणं, आमची भरभराट व्हावी, आमची वृद्धी व्हावी, हे देवाला मागणं, याच्यामध्ये चुकीचं काही नाही. नाहीतर पॉवर्टी इज ब्लेसिंग, नाहीतर प्रॉस्पेरिटी इज ब्लेसिंग. बट यासाठी प्रार्थना करणं हे मात्र आमचं काम आहे. आणि म्हणून हे बॅलन्स ख्रिश्चन लाईफ आम्हाला जगायचं आहे. एक टोक घेऊन आम्हाला एका टोकाला, दुसऱ्या टोकाला, अजिबात अशा प्रकारचं नवीन करार आमचं ते शिकवत नाही. आम्हाला कन्सर्न असला पाहिजे आमच्या फ्युचरसाठी. आम्ही प्रिपरेशन करणारे लोक असलं पाहिजे. पैशाविषयी पर्टिक्युलरली आम्ही सावध राहिलं पाहिजे. वेस्ट आम्ही करता कामा नये. जर असतील पैसे तर आम्ही बिझनेस केला पाहिजे, त्याच्यावरती आम्ही ट्रेड केला पाहिजे, आम्ही अर्न केलं पाहिजे. ही ग्रोथ आमची ही झाली पाहिजे आणि आम्हाला अशा प्रकारचं जीवन जगायचं आहे. परंतु ह्या गोष्टींसाठी आम्ही पूर्ण स्वतःला ऑक्युपाय करून घेऊ नये. पूर्णपणे आम्ही त्यातच वाहत चाललोय आणि पैसा आमचा धनी झाला असं अजिबात होता कामा नये. कारण प्रभू म्हणतो, तुम्ही एकाचा द्वेष कराल तर पैसा माझा धनी आहे, तर मी देवाचा द्वेष करतो आणि मला ती गोष्ट परवडणारी नाही, मी ती माझ्यामध्ये असता कामा नये. ह्या गोष्टी भावना बहिणीनो आज आम्ही शिकत आहोत. प्रभू आम्हाला अत्यंत चांगल्या प्रकारे या गोष्टी शिकवत आहे. त्यासाठी आपण त्याचे आभार मानूया, त्याची उपकार स्तुती करूया. स्वर्गीय पित्या, आम्ही तुला धन्यवाद देतो या वेळेसाठी. पुन्हा एकदा बाप्पा आमचे डोळे तू आज उघडत आहेस. आम्ही एका वेळेला 2 घराची चाकरी करू शकत नाही, आम्हाला पुन्हा तू सांगत आहेस, वारंवार सांगत आहेस. कारण आम्ही एक फ्लो मध्ये आहोत.
जगाच्या राहटीप्रमाणे आमचं जीवन जर झालं असेल बाप्पा, तर आम्हाला त्यासाठी पश्चाताप करता येते. माझी जी धडपड आहे, मला ज्यासाठी झटायचं आहे ते म्हणजे देवाचं राज्य आणि त्यामध्ये असलेलं नीतिमत्व, शांती आणि पवित्र आत्म्याद्वारे मिळणारा आनंद, हे माझ्यामध्ये यावं यासाठी मी इगरली मी त्यासाठी स्ट्रगल करणार असलं पाहिजे. यासाठी तू मला सहाय्य कर. आज प्रभू तू कृपा पुरवलीस वचन देण्यासाठी मी तुझे आभार मानतो. सर्व मान सर्व महिमा तुला देतो. प्रभू येशूच्या नावात मागतो नाही बाबा. आमेन. थँक यू अँड गॉड ब्लेस यू ऑल. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड.